नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या ह्या YouTube चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुमची कोणतीही ब्रँच असू द्या, तुम्हाला M2 म्हणजेच अप्लाइड मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट आहे, तर ऑलरेडी आपले या YouTube वरती भरपूर लेक्चर्स अपलोड केलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर्स बघितलेले नाहीत ते सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बघून घ्या, म्हणजे या व्हिडिओ सोबत तुमची चांगली लिंक लागेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण M2 चे प्रॉब्लेम बघत आहोत। ऑलरेडी आपण अगोदरच्या व्हिडिओज मध्ये 30 प्रॉब्लेम्स तुम्हाला कव्हर करून दिलेले आहेत। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 31 हा बघूया। इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ x - 1 अपॉन x + 1 इंटू dx। तर हा प्रॉब्लेम दिलेला आहे। तर या प्रॉब्लेम मध्ये सगळ्यात मेन म्हणजे ऍडजस्टमेंट आपल्याला करायची आहे। तर ऍडजस्टमेंट कशाच्या अकॉर्डिंग करायची आहे? डिनॉमिनेटर मध्ये x + 1 आहे, तर न्यूमरेटर मध्ये आपल्याला x + 1 आणायचा आहे। तर तो कसा आणणार? तर बघा, या ठिकाणी x - 1 न्यूमरेटर मध्ये आहे, मग मी या न्यूमरेटरला काय करू शकतो? x - 1 प्लस 1 मायनस 1 असं लिहू शकतो, कारण की ऍडजस्टमेंट काय केलं मी? +1 आणि -1, +1 आणि -1 म्हणजे 0 होऊन जाईल, म्हणजे ओरिजिनल x - 1 शिल्लक राहील। आपल्याला या ठिकाणी आता यालाच बघा, x + 1 -1 -1 असं सुद्धा लिहू शकतो मी, कारण ह्या +1 ला काय केलं? अलीकडे लिहून घेतलं आणि या -1 ला पलीकडे लिहून घेतलं। ठीक आहे, म्हणजे x - 1 च्या ऐवजी हे लिहू शकतो मी, राईट। हा, चला, इंटिग्रेशन x + 1 -1 -1 अपॉन x + 1 इंटू dx। ठीक आहे, आपण ही ऍडजस्टमेंट का केलं? कारण की डिनॉमिनेटर मध्ये x + 1 आहे, तो आपल्याला कॅन्सल करायचा आहे, राईट। म्हणून न्यूमरेटर मध्ये सुद्धा x + 1 आपण आणलो, एक छोटीशी ऍडजस्टमेंट करून। कोणती ऍडजस्टमेंट केली? न्यूमरेटर मध्ये +1 आणि -1 ची ऍडजस्टमेंट केली। ऍडजस्टमेंट करत असताना ओरिजिनल व्हॅल्यू चेंज होऊ द्यायची नाही। ठीक आहे, बघा, चेंज होऊ दिलं का मी? +1 -1 हे 0 होते, x - 1च ओरिजिनल नंबर राहते, राईट। तर अशा पद्धतीने आपल्याला ऍडजस्टमेंट करायची आहे। आता नेक्स्ट स्टेप काय करायचं? इंटिग्रेशन सेपरेट करून घ्या। x + 1 अपॉन x + 1 इंटू dx। आता -1 -1 किती होते रे? -2, राईट। -2 इंटिग्रेशन, हे मायनस साइन इथं घेतलं, 2 अपॉन x + 1 इंटू dx, राईट। बघा, या ठिकाणी हे x + 1 गेट्स कॅन्सल, राईट डाऊन रिमेनिंग टर्म्स। आता इथं ह्या ठिकाणी काही शिल्लक नाही, म्हणजे काय शिल्लक राहील? 1 इंटू dx मायनस हा 2 कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या, राईट। 1 अपॉन x + 1 इंटू dx, राईट। आता ह्या ठिकाणी बघा, दोन फॉर्म्युले आपल्याला वापरायचे आहेत। फर्स्ट फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे? इंटिग्रेशन dx। इंटिग्रेशन dx इक्वल्स टू x + c। आणि दुसरा फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे? इंटिग्रेशन 1 अपॉन f ऑफ x म्हणजे काय आहे? x + 1, राईट। f ऑफ x म्हणजे काय आहे? x + 1 आहे, राईट। मग आपल्याकडे फॉर्म्युला कोणता आहे? सर, इंटिग्रेशन 1 अपॉन f ऑफ x इंटू dx इक्वल्स टू log f ऑफ x अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x + c हा फॉर्म्युला आहे। मग या फॉर्म्युल्याचा इथं यूज करायचं। f ऑफ x म्हणजे काय? x + 1, राईट। मग याचं इंटिग्रेशन घेऊया आपण। इंटिग्रेशन 1 इंटू dx काय येईल? x, हा मायनस साइन, हे 2 जशाच तसं, हा 1 अपॉन x + 1 च्या ऐवजी या ठिकाणी 1 अपॉन f ऑफ x, राईट। f ऑफ x म्हणजे x + 1 log f ऑफ x म्हणजे log x + 1 अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ x + 1 प्लस c। ठीक आहे, तर तुम्ही मला सांगा, इथं डेरिव्हेटिव्ह सेपरेट होईल, या x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल रे? 1 येईल, आणि ह्या 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 0 येईल, म्हणजे 1 + 0 काय येणार आहे? 1 येणार आहे, म्हणजे डिवायडेड बाय 1। चला, नेक्स्ट स्टेप लिहून घ्या। x - 2 log x + 1 अपॉन याचा x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे 1। तर या ठिकाणी बघा, या टर्मला 2 log x + 1 डिवायडेड बाय 1 केलं तर हेच मिळणार आहे। काही फरक पडतो का?
1 ला कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय करा किंवा 1 नी कोणत्याही नंबरला डिवाइड करा, तोच नंबर आपल्याला मिळणार आहे. x मायनस 2 log x प्लस 1 प्लस c हे मिळालं आपल्याला फायनल आन्सर, राईट. तर ह्या फायनल आन्सरला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टाकायचं. अशा पद्धतीने तुम्हाला M2 चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. हा प्रॉब्लेम रॅशनल फंक्शनचा आहे, इंटिग्रेशन ऑफ रॅशनल फंक्शनचा. तर ऍडजस्टमेंट याच्यामध्ये अतिशय महत्वाची आहे. विदाउट ऍडजस्टमेंट तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, हा जर तुम्हाला प्रॉब्लेम व्यवस्थित समजला असेल तर नक्की कमेंट मध्ये तुम्ही सांगा. तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप व्हॅल्युएबल आहे. तुम्ही जितका जास्त रिस्पॉन्स द्याल तेवढे जास्त व्हिडिओ YouTube वरती बनवून मी टाकणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, असेच व्हिडिओ येत जातील. आपल्या ह्या YouTube चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाईन क्लासेसच्या ॲपची लिंक दिलेली आहे. त्या लिंक वरती क्लिक करा आणि आपल्या ह्या क्लासचा ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये बरेच कोर्सेस तुम्हाला तुमच्या ब्रँचनुसार, तुमच्या सेमिस्टरनुसार आहेत. जर तुम्हाला हे व्यवस्थित समजत असेल, शिकवलेलं व्यवस्थित आवडत असेल तर तुम्ही कोर्स सुद्धा पूर्ण M2 चा परचेस करू शकता. आणि त्याची नॉमिनल फीस आहे, सध्या त्या कोर्सवर ऑफर आहे, फक्त 999 रुपये मध्ये तुम्हाला तो कोर्स मिळत आहे. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या दोन्ही ग्रुपच्या लिंक वरती क्लिक करून दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या. ते 2 ग्रुप जॉईन करण्याचे बेनिफिट असे आहेत की तुम्हाला पॉलिटेक्निक रिलेटेड जे काही अपडेट इन्फॉर्मेशन आहे त्या आपल्या त्या 2 ग्रुप वरती येत जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.